येणं जाणं अत्यंत कठीण आहे. मी स्वतः शिर्सीहून आलोय, स्वतः बघितलं की रस्ता येताना जाताना अत्यंत कठीण आहे. 50 ते 60 किलोमीटर अंतरावर सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही. एखादी प्रमाणपत्र वगैरे काढायचं असेल तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे. आम्ही बहिष्कारच टाकणार. निलंग्याचं अंतर 10 किलोमीटरचं आहे आणि कासा सिटीचं अंतर हे 40 किलोमीटर. जेवरी गावामध्ये आपण आलो. सरवडे जिल्हा परिषद माध्यमातून जेवरी हे गाव येतंय. जेवरीचे गावकरी अत्यंत नाराज असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते असं म्हणतात की आम्ही निलंग्याला तहसील, निलंग्याला प्रत्येक शासकीय इमारती आम्हाला निलंगा पाहिजे, कारण निलंगा इथून 10 किलोमीटर येतं, शिर्सी ते 40 किलोमीटर, आणि त्यामुळे जे निर्णय घेण्यात आलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे ते नाराज आहेत. खरं तर अंतर जर पाहिलं आपण तर रस्ते चांगले नसल्यामुळे येणं जाणं अत्यंत कठीण आहे. मी स्वतः शिर्सीहून आलोय, स्वतः बघितलं की रस्ता येताना जाताना अत्यंत कठीण आहे, येणं जाणं मुश्किल आहे. अशा परिस्थितीमध्ये तहसील तिकडं का, प्रत्येक शासकीय इमारती, प्रत्येक शासकीय कामासाठी तिकडं का, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला हेलपाट्या मारण्याची वेळ का आली, हे याच्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येते. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका चालू आहेत. मामा, काय कशा पद्धती बघताय तुम्ही हे? आता निवडणुका चालू आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे, आणि अशामध्ये असा निर्णय म्हणजे डायरेक्ट तहसील तुम्हाला शिर्सी दिल्यामुळं आम्ही पवारावर नाराज आहे. म्हणजे आमदार पवारावर नाराज आहे आणि आम्हाला निलंगा जर दिला असता त्यानं तर काही नाराजी करायची गरज नव्हती. फक्त आम्हाला इकडे शिर्सीला घातल्यामुळे आम्ही पवारावर नाराज आहे. अच्छा, आता निवडणुका चालू आहेत, 3 उमेदवार आहेत, काँग्रेस आहे, भाजप आहे आणि अपक्ष म्हणून ते ज्ञानेश्वर वाकडे आहेत. कोण उमेदवार चांगला? आता सध्या आम्ही दोन्ही बिलला सोडून ज्ञानेश्वर वाकडेलाच करणार आहे मतदान. अच्छा, काँग्रेस बी नको, भाजप नको नको नको. अच्छा, काय मामा तुमचं नाव काय, किती वय तुमचं? वय किती तुमचं? माझं नाव वय 66. आता निवडणूक आहेत मामा, कसं कुणाला मतदान करणार आहात? कोण माणूस चांगला आहे? वाकडे साहेब. वाकडे चांगले आहेत. आता काँग्रेसचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार काहीच नको आहे तुम्हाला, काहीच नको. काहीच नको. भाजप नको ना काँग्रेस नको. एकतर आमचं गाव शिर्षीत जोडले, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे. आम्ही वाकड्याला अपक्षवाल्याला देणार. कुठं राहायला पाहिजे तुमचं गाव? निलंगा. किती अंतर आहे दोघांमध्ये? 10 किलोमीटर. म्हणजे जेवरी ते निलंगा 10 किलोमीटर. हा, जेवरी ते निलंगा 10 शिर्सी 40 किलोमीटर येते. 40 किलोमीटर येतोय. हो. मग तुमचं नाव काय? माझं नाव काय बी नाही, मला काही सांगायचं नाही. तुमचं नाव काही बी नाही, फक्त नाराज म्हणजे संपर्क. फक्त नाव सांगा. हा, तुमचं नाव काय मामा? माझं नाव कांबळे रंगराव. हायट्रे बद्दल असं सांगायला पाहिजे. किती वय मामा तुमचं? 75 आहे माझं. मामा, आता गाव तुमचं शिर्सी मध्ये आहे, आता त्यानं सांगितले. आता जे प्रशासनाने केले का लोकप्रतिनिधी केले, मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. बरं, आता पण गाव नाराज आहे. गाव नाराज आहे. हा, मग आता मतदान काय करून उपयोग आहे? जाणून बुजून विहिरी टाकून दिले. जाणून बुजून विहिरी टाकली. काय टाकलं नाही? 40 किलोमीटर जावं लागलं खड्ड्यात. खरंय, 40 किलोमीटर खड्ड्यात जावं. हे 10 किलोमीटर इथून जायला सोपं आहे, आणि 10 म्हणजे एकदम 30 किलोमीटर जावं का? कमाला की नाही. मग आमची काय तुमची विचारायची? मग आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत की मग काय करावं? मतदान म्हणजे ती गेल्यावर पुन्हा येऊच नाही इकडं. म्हणजे कुणाला काय इकडे काय असं करायचं? काय कुणाला तर करावं की काय मतदान? करून उपयोग आहे? आता मतदान करणार नाही. करून काय उपयोग आहे म्हणलं साहेब, माझं जरा चिंतन करून बोला. आता काँग्रेस, भाजप आणि ते किती बी राहू द्या, 10 पक्ष राहू द्या, काय करून एक मी नाही कामाचं उपयोगच नाही. बापरे. तुमचं नाव काय मामा? शेख फकीर पाशा. कसं वाटतं तुम्हाला ही सगळ्या गोष्टी? ही आम्हाला सगळ्या अडचणीच्या गोष्टी आहेत सर. काय अडचणी तुम्हाला? अडचण म्हणजे आमचं कसं आहे, आता आम्ही निलंग्याला होतो. आता आमचं हे सगळं जिल्हा परिषद, हे काय पंचायत समिती, सगळं तहसील हे सगळं सगळं ह्याला गेलंय शिर्सीला. मग हे आम्हाला मान्य नाही. बर. बघ, आता निवडणूक आहेत की मतदान करावं लागतं की? निवडणूक आहे तर मतदान करावं लागतंय. मग आम्ही मतदान ह्याला करणार नाही. कुणाला करणार नाही? भाजपला बी करणार नाही, काँग्रेसला बी करणार. कुणाला करणार राहिलं? आम्ही एकच वाकडे राहिले. हो, त्यांनाच करणार. अरे बापरे. त्यांना भाजप बी नाही, काँग्रेस बी नाही, वाकडेच. काय मामा तुमचं नाव काय? पंकज सदाशिवराव क्षीरसागर. काय सांगाल मामा, पूर्ण प्रक्रिया, पूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबाला आम्ही गाववाले सगळे
बालाजी तारेंच्या वाड्यामध्ये इथं बैठक घेतली आणि आमदार साहेबांना आम्ही नम्र विनंती केली की आमची जी 5-7 गावं आहेत आमदार साहेब हे निलंग्या इथंच राहू द्या. 50 ते 60 किलोमीटर अंतरावर सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही का ते प्रमाणपत्र वगैरे काढायचं असेल तर आमदार साहेबांना म्हणले ठीक आहे, तुमची इच्छा, तुम्हाला निलंग्यात राहायचं असेल तर निलंग्यात राहावा. असं त्यांनी शब्द दिल्यानंतर विधानसभेला आम्ही 450 मताची लीड अभिमन्यू पवार साहेबांना दिली. इथून 450 कधीच नाही. लोकसभेला 200 मायनस होतं हे गाव, विधानसभेला प्लस प्लस 450 म्हणजे 750 मतदान जास्त झालं. कशासाठी झालं? आमचे गावं 8-9 किलोमीटरमध्ये निलंग्याला ठेवा. गेल्या अनेक वर्षापासून गावं आहेत. म्हणजे तुमच्या स्वप्नाचा चक्रात चूर झाला. सगळं हे झालं. तर आता आम्ही तर गावाल्यानं ठरवलंय रात्री आम्ही बैठक घेणार आहेत, दौंडी वगैरे देऊन सगळे नागरिकांना आम्ही बहिष्कार टाकणार आहे. मतदानावरच कलेक्टर साहेबाला पत्र देणार आहे, आम्ही निवेदन देणार आहेत, आमदारला देणार आहेत, सगळ्याला देणार आहेत. कलेक्टर साहेबाला सुद्धा आम्ही तिथं आम्ही गेलो होतो औषधाला 2-4 गाड्या करून, काहीतरी 5-50 माणसं गेलो होतो आपल्या जेवरीतले. आमदार साहेबाला सांगितलं, त्यांनी गोड बोलले साहेबांनी. आणि मला काय म्हणायचं म्हणले पत्र ह्याला द्या म्हणले कलेक्टरला. मला काय म्हणायचं मामा, जीप घेऊन आम्ही तिथे गेलो, मला काय म्हणायचं कलेक्टरलाही दिलं. मला काय म्हणायचं, लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि संविधानानं दिलेला अधिकार आहे मतदान करायचं. ठीक आहे, मग मतदान 3 पैकी एक उमेदवार तुम्ही निवडा ना. आम्ही बहिष्कारच टाकणार. हा, आम्ही काय करणार? बहिष्कार टाकणार. का टाकणार? तुम्ही आम्हाला द्या, लेखी द्या. तुम्ही शब्द दिला होता आम्हाला बालाजीच्या इथं बैठकीमध्ये, आमची मागणी एवढीच आहे, आम्हाला तुम्ही काय बी देऊ नका, फक्त आमचं निलंग्यामध्ये ठेवा. पुढे असं अजून समजलं महत्वाची गोष्ट, त्यांच्या युवायाचं गाव आहे शिंगणाळ, ते त्यांनी तिथं ठेवल्यात आणि आमच्या मेक मारल्यात. युवाईसाठी प्रेम. हा, प्रेम. मामा तुमचं नाव काय? माझं नाव किसन आहे. किशन. किती वय तुमचं? 72. आता कसं गावामध्ये कसं काय शिरशीला गाव जोडलेत म्हणलं, नाराज सगळं गावच नाराज आहोत. खेडगावच नाराज आहे. मग आता कसं करता? कसं का करायचं आम्ही करतो की 3 उमेदवार आहेत. 3 भाजप, उमेदवार काँग्रेस आणि कप. पैकी मग 3 इथून कोणत्याला द्यायचं ते देत आहोत, ह्याला देत नाही आम्ही. आमदार साहेबाला, आमदार साहेब म्हणजे भाजपला देत नाही. भाजपला देत नाही. मग या बारीत पाडतो आम्ही गावातून आमच्या. पर्यायामध्ये दोच राहिले, काँग्रेस राहिले का अपक्ष उमेदवार? ते आता आम्हाला माहिती सांगत नाही. काँग्रेसचे नेलवाडे राहिले आणि अपक्ष वाकडे राहिले. हा, मग दोघांपैकी कोण चांगला उमेदवार? दोन्हीतून कोणाला द्यायचं त्याला देतो. दोघांपैकी एक आहे. अच्छा, देतो आम्ही. देतो. देतात. बघा आता ही एक विशेष बाब, या जेवरी गावाचा निलंग्याचं अंतर 10 किलोमीटरचं आहे आणि कासा सिटीचं अंतर हे 40 किलोमीटरचं आहे. 40 किलोमीटर. त्याच्यामुळे गावकऱ्यांनी हा ठरविलंय की जर आमचे गावं जर निलंग्याला जोडले, म्हणजे जेवरी गाव निलंग्याला जोडले आणि जोडतो असं शब्द दिले होते, परंतु ते शब्दाची पूर्तता झालेली नाही आणि त्यामुळे आम्ही सगळे गावकरी ठरवणार आहोत नेमकं करायचं काय, ठरवायचं काय. परंतु एक तर निश्चित झालंय की जेवरी गावातून भाजपला मतदान देणार नाही असे भारतीय जनता पार्टीचे गावकरी कार्यकर्ते म्हणतात आणि काँग्रेसचे म्हणतात आणि जे कोणी इतर आहेत गावकरी तेही म्हणतात. आणि त्यामुळे आता तरी आमदार महोदयाने याकडे गावकऱ्यांची मागणी आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांचा आदर करून वेळीत निर्णय घेतले तरच बळवी. मी असलम दारेकर, एप्रिल मार्च न्यूजसाठी, जेवरी, सरवडी, जिल्हा परिषद. तुझं नाव काय मामा? सुधाकर सोपाना सोळंके, गाव कोणतं आहे? जेवरी. किती वय तुमचं? माझं वय 67. आता जिल्हा परिषद मतदान आहे, कसं मतदान येतं? आम्ही भाजप प्रेमी आहोत, हा. पण आमदारच्या कर्तृत्वामुळं हा. आम्ही नाराज आहोत. अच्छा अभिमन्यू पवारमुळं. अच्छा. आमचं गाव निलंगा फक्त 10 किलोमीटर आहे. बर. आम्ही खास ओरिजिनल बीजेपी कार्यकर्ते आहोत आम्ही, पण आम्हाला नेहमी शिरशीला घातलं. हा. जवळजवळ 40 किलोमीटर गाव आहे. तर आम्हाला भाजप, आम्ही एक तर काँग्रेस विरोधात गाव. अच्छा. आम्हाला पर्याय म्हणून आम्हाला वाकडे उभारलाय. हो, आम्ही भाजपला मतदान करणार नाही, आम्ही किरे वाकडेला मतदान करणार. आणि आमदारनं सुद्धा ओळखावं की या गावचे लोक का नाराज आहेत, आपलेच भाजपचे लोक का बरं नाराज आहेत, आपल्याकडून काय चूक झाली ह्या आमदाराला समजावं. आणि आमचं जो असणारं गाव आहे, जेवरी असेल, सांगवी असेल, शिंगणाळ, एकच गाव निवडलं की वायाचं. बरं. एकच गाव निवडलं.
दोन गावामध्ये 1 किलोमीटर अंतर आहे. इवायचं गाव निर्यात राहतोय आणि आमची जीवर शिरशिर होते. म्हणजे आमदारचा कुठला नाही आहे. आम्ही मान्य आहे, आम्ही भाजप प्रेमी आहोत, आम्ही भाजपचे आहोत. आम्ही पक्षावर नाराज नाही आणि फक्त आमदारावर नाराज आहोत. मग आता जिल्हा परिषद पंचायत मतदान कसं करता आम्ही पंचायतमध्ये वाकडे करणार, ज्ञानेश्वर वाकडे. जिल्हा परिषदला? हा, नाव आहे तानाजी गायकवाड. कसं कसं आहे गावामध्ये वातावरण कसं आहे? गावामध्ये काय नाही सर, एवढीच विनंती आहे की माझी आमचं गाव होतं पहिले निलंग्याला, पोलीस स्टेशन तहसील समजा होतं. आता गेले आमचं शिरशीला. शिरशीला आमच्या गावात गेलं तर जायचं कसं, बस नाही ना काय नाही. इथून निलंगा आहे 10 किलोमीटर. शिरशीला जायचं म्हणलं की 40 किलोमीटर जावं लागलं आम्हाला. चांगलं तुम्हाला तहसील वेगळं आहे, MSCB चं वेगळं आहे की आता आम्हाला निलंगा चांगला आहे समजा फक्त. निलंगा चांगला आहे? हा, निलंगा चांगला आहे आम्हाला, एवढंच नको? नाही, शिरशी नाही आम्हाला मान्य नाही. मग आता मतदान आहे जिल्हा परिषद पंचायतीचं. आता बघू, आता मतदानच्या टायमाला काय होते होईल. मग आता तुम्ही मला शिरसी दिल्यामुळे नाराज होईल. शिरशी मग मी नाराज राहू बा आम्ही. गावामध्ये कसं आहे वातावरण? सगळे शिरसीमध्ये गेल्यामुळे नाराज आहेत का आनंदात आहेत? शिरसीमध्ये गेल्यामुळे समजा थोडीफार नाराज आहे तर थोडी ही आहे तर, पण नाराज आहेत समजा शिरसीमध्ये गेल्यामुळे. आता विकास होणार आहे की तिकडे गेले? विकास होण्यापर्यंत आमचं निलंगा जवळ आहे ना. असं आहे? निलंगा जवळ आम्हाला 10 निलंग्यातून किती किलोमीटर आहे किलोमीटर. इथून आम्हाला 10 किलोमीटर निलंगा. शिरसी? शिरसी 35 किलोमीटर आहे. अवघड आहे. अवघडच आहे. एवढंच आपलं बस झालं एवढंच. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.